नमस्कार. गेल्या वेळेला आपण आनंदासाठी एक टेक्निक शिकलो होतो. त्याचं नाव होतं सैरी. सैरी म्हणजे नको असलेल्या गोष्टी कामाच्या ठिकाणून काढून टाकणं आणि फक्त आवश्यक गोष्टी ठेवणं. ज्यांना या टेक्निकविषयी विशेष माहिती पाहिजे त्यांनी जरूर मागचा व्हिडिओ बघावा. पण या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे की ही जी स्टेप आहे सैरीची, अनावश्यक गोष्टी काढून टाकण्याची, त्याच्यानंतरची स्टेप जी अजून आनंद देते ती आज आपण बघणार आहे. आणि तिचं नाव आहे सेटॉन. सेटॉन हा जपनीज शब्द आहे आणि जपनीज टेक्निक पण आहे. हे टेक्निक काय सांगतं तर आपला आनंद वाढवण्यासाठी, काम व्यवस्थित होण्यासाठी, गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीला जागा पक्की पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट जागेवरच पाहिजे. प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन प्लेस. आता तुम्ही म्हणाल की एवढं सिंपल वाटतं, पण ह्याने आनंद कसा वाढणार आहे? अगदी सरळ साधं आहे. दिवसभरामधला बराचसा वेळ आपण काही ना काही कामात घालवतो आणि हे कामातनं समाधान मिळणार की नाही हे कशावर ठरतं? तर आपली कामाची गुणवत्ता कशी आहे, काम करताना आपली मनस्थिती कशी आहे यावरती ठरतं. कामाची गुणवत्ता मनस्थिती कशी ठरती? तर आपलं काम जे आहे ते करताना प्रत्येक गोष्ट वेळेवर जागेवर सापडती का, आपल्याला कुठे शोधावं लागतं का, यावरती ते अवलंबून आहे. प्रत्येक गोष्ट जागेवर सापडली, क्रमाने ठेवलेली असली तर हालचाली लयबद्ध होतात, काम अतिशय गुणवत्तापूर्ण होतं. आणि ह्याच्या उलटं जर अव्यवस्थितपणा असेल, वस्तू जागेवरती नसतील, शोधाशोध वाढती, चिडचिड वाढती, कामाच्या गुणवत्तेवरनं लक्ष कमी होतं आणि मग कामातनं समाधान मिळत नाही. मग आता ही सेटॉन स्टेप करायची कशी? अगदी सोपं आहे. आपल्याला ज्या गोष्टी लागतात कामाच्या ठिकाणी, स्वयंपाकघरामध्ये, त्या प्रत्येक गोष्टीची जागा फिक्स करा. कशी करता येईल? पेननी मार्क करून करता येईल, स्टिकर लावून करता येईल, कलर कोडिंग करून करता येईल, पण त्याची जागा पक्की करा. ही जागा पक्की करताना एक लक्षात घ्या की ज्या क्रमाने आपल्याला त्या गोष्टी लागतात त्या क्रमाने ते ठेवा. चहा करताना मे बी आधी गॅसचा लायटर लागेल, मग कदाचित पातेलं लागेल, मग कदाचित पाण्याचा कप लागेल, मग कदाचित गाळणं लागेल. जो काय सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्समध्ये गोष्टी ठेवा. प्रत्येक गोष्टीला लेबल, प्रत्येक गोष्टीला कलर कोड. यातनं काय होतं की ती जागा फिक्स होती आणि मग आपल्याला सवय लागते की प्रत्येक गोष्ट जागेवरच ठेवायची. आणि मग आपण जेव्हा काम करायला लागतो तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्ट जागेवर मिळायला लागते, आपल्या अंगवळणी पडायला लागतं आणि मग आपल्याला खरा कामातला आनंद वाटतो. काम करायचा कंटाळा येत नाही. नाही तर वस्तू जागेवर सापडले नाही तर माणसाची चिडचिड होती, कामावरचं लक्ष उडतं, काम करावं असं नकोसं वाटतं. आणि ह्याच्या उलटं सगळं जर व्यवस्थित असेल तर चांगलं होतं. ऑफिसमध्ये तसंच करता येईल का? हो. लॅपटॉपची जागा फिक्स करता येईल, माऊस कुठे ठेवायचा, पाण्याची बॉटल कुठे ठेवायची, स्टेपलर कुठे ठेवायचं, पेन कुठे ठेवायचा, या सगळ्याची जागा आपल्याला फिक्स करता येईल. तुम्ही जर कुठल्या जापनीज कंपनीमध्ये गेलात तर अगदी टेबल, खुर्च्या, डस्टर सगळ्याची जागा फिक्स केलेली असते आणि ते लिहिलं असतं की ही गोष्टी ते ठेवायची. त्यामुळे त्यांची कामाची गुणवत्ता ही खूप चांगली होती. लोक आनंदी राहतात. त्याबरोबर आपली सुरक्षा पण महत्त्वाची आहे. सगळ्या गोष्टी जागेवर व्यवस्थित असल्या तर कामाची जागा पण सुरक्षित बनते. तर असं हे टेक्निक आहे. गेलं जे टेक्निक बघितलं त्याचं हे पुढची स्टेप आहे. सॉर्टिंग नंतरची स्टेप आहे अरेंज. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या घरी सध्या काय परिस्थिती आहे आणि आपण हे सेटॉन जे टेक्निक आहे, ज्याला आपण अरेंज टेक्निक म्हणतो, ते कसं वापरायचा प्लॅन करताय हे कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. असे व्हिडिओ आपल्याला जर आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नमस्कार.